आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कॅफेच्या आडून अनैतिक कृत्याचा पर्दाफाश, कॅफे अड्ड्यावर पोलिसांचा छापा। इचलकरंजी शहरातील शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या कॅफे संस्कृतीमुळे अनैतिक आणि संशयास्पद हालचालींना खतपाणी मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। याच पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी कॅफे अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात 2 स्पेशल रूम्समध्ये चालणाऱ्या खाजगी पार्टी आणि अन्य क्रियाकलापांचा पर्दाफाश केला। या छाप्यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जोडपी आढळून आली असून त्या रूम्समध्ये आणि परिसरात अनेक कॉन्डमचे पॅकेट्सही सापडले। यामुळे या ठिकाणी काय चालते याचा अंदाज प्रशासनाला आला असून संबंधित कॅफे चालक संकेत हुबळे आणि चालक शैलेश चंदुरे यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी भोरकर, महिला पोलीस महादेवी पुजारी, प्रियांका चौगले आणि सिद्धार्थ रेटे यांनी केली। ही घटना केवळ एका कॅफेपुरती मर्यादित नसून शहरातील अनेक कॅफेमध्ये अशा प्रकारच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यामुळे अशा ठिकाणांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे।